नमस्कार मित्रांनो, कडकराम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, कडकराम हे चॅनल सध्या देशात समाजात घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि कला क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील घडामोडीवर आधारित चांगल्या वाईट घटनांचा कडक शब्दात समाचार घेण्याचा आणि समाजाला यातून बोध देण्याचा, समाजाला डोळे उघडून पाहायला लावण्याचा एक छोटासा प्रयत्न मुक्त पत्रकार, अभिनेता, दिग्दर्शक, लेखक मी राममाळी कडकराम या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे। आणि आजचा विषय आहे विश्वविजेत्यांचा सत्कार आणि आसमानी संकटाची भीती। मुंबईवरचं संकट पोलिसांमुळे टळलं। मित्रांनो, ज्या खेळाडूंनी पराक्रम केला, 13 वर्षांनी विक्रम नोंदवला, अशा सर्व खेळाडूंचं मनापासून अभिनंदन। मुंबईवरचं आसमानी संकट पोलिसांमुळे टळलं, त्यांचं अगदी मनापासून त्रिवार अभिनंदन। त्याचबरोबर महापालिका साफसफाई कर्मचाऱ्यांनी, स्वयंसेवकांनी 4 तासात घाणीचं साम्राज्य दूर केलं, त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन। खेळाडूवर, कलाकारावर आणि राजकीय व्यक्तीवर प्रेम करणारे आमच्यासारखे लाखो करोडोंच्या घरात चाहते आहेत। खेळाडूंच्या कालच्या या मुंबईतल्या प्रसंगाने, चाहत्यांच्या प्रेमामुळे मुंबईवरती आसमानी संकट येते की काय अशी भीती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना कळल्यानंतर मनात भीतीचा गोळा आला। चाहत्यांच्या या प्रेमामुळे समुद्राच्या भरतीच्या ठिकाणी प्रेमाला बाधा येते की काय असं वाटत होतं, आणि हीच बाधा थोड्याफार प्रमाणात चेंगराचेंगरीने झाली सुद्धा। या घटनेमुळे खेळाडूंच्या सत्कार समारंभाच्या प्रसंगी, रोड शोच्या प्रसंगी, गर्दीच्या ठिकाणी मुंबईमध्ये भर रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाल्याने या सगळ्या गोष्टीमुळे ज्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला। गाडीमध्ये बसून राहिलेल्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं। या घटनेला जबाबदार कोण? महाराष्ट्र सरकारने खेळाडूंच्या प्रेमापोटी विधान भवनात खेळाडूंचा जनतेच्या खिशातील तब्बल 11 कोटी रुपये देऊन खेळाडूंचा सत्कार केला। BCCIने तब्बल 125 कोटी रुपये खेळाडूंना आधीच बक्षीस म्हणून दिलेले असताना पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने 11 कोटी रुपये देऊन या जनतेच्या खिशातील पैशाचा अपार केला असं वाटत नाही का? चाहत्यांच्या या गर्दीला आवर घालता आला नसता, अनेक तरुण मुलांचा जीव गेला असता किंवा तरुण मुलं जखमी झाली असती, तर या घटनेची जबाबदारी कोणाची होती? सरकारची, आयोजकांची, की तिथे येऊन आनंद लुटला त्या जनतेची? अनेक लोकांचे हजारो मोबाईल तिथे चोरले गेले, पैशाची पाकिटे चोरीला गेली, चोराने येऊन तिथे डाव साधला, आपली संधी साधली। या गहाळ झालेल्या लाखो रुपयांच्या वस्तूमध्ये जबाबदार कोणाला धरायचं? भीती वाटण्याचं कारण असं की मागच्या आठवड्यामध्ये उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सत्संगाच्या ठिकाणी जिथे 80,000 लोकांची परवानगी असताना 2.5 लाख लोकांनी येऊन, खास करून महिलांनी तिथे येऊन गर्दी केली, आणि या चेंगराचेंगरीमध्ये 125 लोकांचा मृत्यू झाला, हजारो लोक जखमी झाली। नाईलाजास्तव मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला। त्याचबरोबर मुंबईमध्ये अशी परिस्थिती मरीन लाईन्सवर, वानखेडे स्टेडियमच्या तिथे उद्भवते की काय ही भीती सर्वांना वाटत होती। खेळाडूंना बघायला आलेल्या चाहत्यानं, प्रेम सगळ्यावर करा। ज्या कलाकारांनी पराक्रम केला त्यांच्यावर प्रेम करा। ज्या खेळाडूंनी पराक्रम करून 13 वर्षांनी विजय नोंदवला अशा खेळाडूवर प्रेम करा। ज्या राजकारण्यांनी चांगलं काम केले त्यांच्यावर प्रेम करा। लाखो करोडोंच्या घरात प्रेम करा, पण प्रेम व्यक्त करण्याची ही पद्धत आसमानी संकट येईल की काय अशी ही होती। मुंबईच्या या गर्दीवरचं आसमानी संकट ज्यांच्यामुळे टळलं ते मुंबईचे पोलीस असतील, वाहतूक पोलीस असतील, पालिकेचे कर्मचारी असतील किंवा स्वयंसेवक असतील। जिथे घाणीचं साम्राज्य साठलं होतं तिथे दुसऱ्या दिवशी कमी वेळेत साफसफाई करून स्वच्छतेचा धडा गिरवून दाखवला, त्या सर्वांचं अभिनंदन आणि कौतुकास्पदच म्हणावं लागेल। BCCIने खेळाडूंना पराक्रम केल्याबद्दल तब्बल 125 कोटी रुपये दिले गेले। एवढी मोठी रक्कम देऊन सुद्धा महाराष्ट्र सरकारने 11 कोटी रुपये हे जर गरिबांना दिले असते किंवा महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांना दिले असते, तर येणाऱ्या विधानसभेला लाखो तरुणांनी मतदानाच्या पेटीतून भरघोस मते दान केली असती। खेळाडूंचं आधीच पोट भरलेलं असताना त्यांना अधिक देण्याची काय गरज होती? मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी सर्वसामान्य, सुजाण व सुशिक्षित नागरिकाने मुंबईवरती हे आसमानी संकट येऊ दिलं नाहीये, त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हरकत नाही आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कडकराम या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।